आणि याच प्रकरणातली आता आणखी एक मोठी बातमी समोर येते। आरोपींना संतोष देशमुख हे कुठे आहेत, त्यांचा प्रवास काय होतोय याची टीप दिल्याच्या संशयातून पोलिसांनी अटक केलेल्या सिद्धार्थ सोनावणे याला सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। बीड सत्र न्यायालयाचे हे आदेश आहेत। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सोनावणेंची सुटका करण्यात आली आहे। पण देशमुख प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनावणेंचा सहभाग कुठेही आढळला नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले। पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केले त्या आरोपपत्रामध्ये सुद्धा या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले, मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाहीये, त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे सापडत नाहीयेत अशी जी नावं आहेत ज्याच्यामध्ये सिद्धार्थ सोनावणेंचं नाव आहे आणि याच आधारावर सिद्धार्थ सोनावणे याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनावणे यानं संतोष देशमुख यांचं लोकेशन आरोपींना दिल्याचा आरोप त्याच्यावर होता सुरुवातीला, मात्र जे आरोपपत्र या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सिद्धार्थ सोनावणेवर आरोप निश्चिती करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे सिद्धार्थ सोनावणे याला सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। या प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनावणे न्यायालयीन कोठडीमध्ये होता आणि बीड जिल्हा सत्र न्यायालयानं सिद्धार्थ सोनावणे याला 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिलेत।